नमस्कार. मी रीनाज एज्युकेशनमध्ये सगळ्यांचं स्वागत. आज आपला विषय आहे तू बोलत नाहीस. हा लेख माझ्या वाचनात आलेला आहे आणि मला खरंच मनापासून आवडला आणि माझ्या रसिकांपर्यंत मला हा पोहोचवायचा आहे, म्हणून आज तुमच्यासमोर मी हा घेऊन आली आहे. याचे लेखन मी जरी केले नसले तरी वाचक रीना निनेश गंधक. सुरू करण्यापूर्वी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपलं चॅनल आहे रीनाज एज्युकेशन. आजचा विषय तू बोलत नाहीस. काल परवाच आमच्या एका व्हॉट्सअप समूहावर एका सदस्याचा अचानक एक संदेश आला. आजकाल तू बोलत नाहीस, सगळं मनातच ठेवतेस. संदेश चुकून या समूहावर टाकला गेला असं म्हणून त्या सदस्याने तो काढूनही टाकला. पण ते वाक्य तोवर त्या समूहातल्या बऱ्याच मंडळींच्या हृदयाला स्पर्श करून गेला, यात शंकाच नाही. खरंच ती का बरं बोलत नाही? खरं सांगायचं तर स्त्री असो वा पुरुष, मनातल्या मनात एक अखंड संवाद सुरूच असतो, स्वतःशीही आणि इतरांशीही. पण त्या संवादातलं फारच थोडं प्रत्यक्षात ओठांवर येतं. तोलून मापून, विचार प्रतिविचार करून, होणाऱ्या परिणामांचं भान ठेवून शब्द बाहेर पडतात. अर्थात अपवाद असतातच. माझी एक मैत्रीण, तिला अधूनमधून थांबवावं लागायचं. इतकं अखंड आणि भरधाव बोलायची, त्यात तोलून मापून वगैरे काहीच नसायचं. तिच्या घरातल्या मंडळींनाही त्या प्रवाहातलं मुद्द्याचं तेवढं घ्यायची सवय झालेली. या मैत्रिणीला एका न्यूरोलॉजिकल आजाराने अचानक ग्रासलं आणि धबधब्याचं पाणी आटून धार क्षीण होत जावी तसे तिचे शब्द हळूहळू नाहीसे होत गेले. आता ती बोलत नाही. कधीतरी एखादा शब्द तिच्या डोळ्यात उमटल्याचा भास होतो आणि वाटतं की कदाचित तिचा आतला संवाद अजूनही सुरू असावा. पण तिच्या घरात मात्र आता भयान शांतता असते. संवाद साधणं किती गरजेचं असतं ना. आपण कधीकधी ओठांपर्यंत आलेले शब्द गिळून टाकतो. संताप, असहाय्यता, दुःख आणि क्वचित आनंदही शब्दात व्यक्त करणं नाही जमत. बरेचदा आपण गृहीतही धरतो की व्यक्त झालो तरी मला नक्की काय होतंय, काय वाटतंय आणि काय सांगायचंय हे नाहीच कळणार समोरच्याला. मग बोलून काय उपयोग? मग सुरू होतो एक विचित्र घुसमट. आमच्या नात्यातल्या एक बाई मनाविरुद्ध काही घडलं की फक्त रडायच्या. बाकी तोंडातून एक चकार शब्द नाही. नवरा वैतागायचा, ही काही बोलली तरी आम्हाला कळेना की हिला काय झालंय किंवा काय हवंय. नुसती आपली रडत राहते. बाईंचं पूर्वायुष्य कठीण परिस्थितीत गेलेलं. त्यामुळे दुःख ओठांऐवजी डोळ्यातून बाहेर पडायची सवय लागली. ती खरं तर तेव्हाचीच. काही मंडळींचा मात्र मूळ स्वभावच अबोल असतो. अशांविषयी ती जास्त बोलत नाही, शिष्टच आहे. इथपासून ते अगदी लाजाळूचं पान आहे किंवा पक्की आतल्या गाठीची आहे ती. बरोबर तोंडात मिठाची गुळणी घेऊन बसते. अशी विविध प्रकारची मतं बनवली जातात. पण नीट लक्ष दिलं तर कळतं की ही मंडळी ही भरभरून बोलत असतात. ती कधी त्यांनी काढलेल्या रांगोळीतून बोलतात, कधी त्यांच्या लिखाणातून बोलतात, अगदी त्यांनी केलेल्या घरातल्या पडद्यांवरच्या आणि उशांच्या अभ्र्यांवरच्या भरतकामातूनही बोलतात. माझ्याकडे एक अशाच मितभाषी स्वयंपाकाच्या मावशी होत्या. अतिशय निगुतीने आणि नजाकतीने अप्रतिम स्वयंपाक करायच्या. पीठ मळताना, भाज्या चिरताना किंवा हलक्या हाताने दुधावरची साय बाजूला करताना त्यांना बघितलं
की वाटायचं प्रत्येक हालचालीतून त्या स्वयंपाकघरातल्या वस्तूंशी मायेनं बोलता आहेत त्या. तशीच एक मातीत रमणारी मैत्रीण बागेत काम करत असताना तिचा आनंदाने फुललेला चेहराच सांगतो की त्या क्षणी बाईसाहेबांची आपल्या झाडाफुलांबरोबर जंगी पार्टी सुरू आहे. किती मोहक असतो हा असाही संवाद. आमच्या घराशेजारच्या बागेत रोज संध्याकाळी रस्त्यावरच्या कुत्र्या मांजरासाठी खाऊ घेऊन एक आजी येतात. खाऊन झालं की मग शिस्तीत त्या मंडळाची मीटिंग सुरू होते. मी एकदा हसून त्यांना म्हटलं, आजी, खूप आवडतं ना तुम्हाला या मंडळींबरोबर गप्पा मारायला? त्याही हसून म्हणाल्या, हो ग, कारण ऐकून घेतात ती माझं. आजी खरं तर फार काही जीवाला चटका लावणारं बोलल्या होत्या. पण सांगायचा मुद्दा हा की माणसं बोलायची थांबली तरी व्यक्त व्हायची थांबत नाहीत. फक्त अशा व्यक्त होण्याची भाषा ऐकणाऱ्याला कळायला हवी. मग या संवादाचाही सोहळा होऊन जातो. मित्र व मैत्रिणींनो, कसंही, कुठेही, कोणाकडेही, पण व्यक्त होत राहणं महत्त्वाचं. मानसशास्त्र सांगतं की आपल्या भावना आणि विचार व्यक्त न करण्याचे मनस्वास्थ्यावर फार दूरगामी परिणाम होऊ शकतात. अगदी झोपेच्या विकारांपासून ते चिंता आणि नैराश्याच्या गंभीर आजारापर्यंत. मनाची कवाडं उघडली तरच मोकळा श्वास घेता येतो. तो सगळ्यांनी घेऊया. म्हणूनच रसिकांनो, आपल्या जीवनात आपण प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या आनंदासाठी, स्वतःला व्यक्त करण्यासाठी अगदी लहान लहान अशी आनंदाची दारं उघडायला हवी. ती मित्रमैत्रिणींची असो, ती निसर्गाची असो, ती लहान मुलांसोबत खेळण्याची असो, ती कुठलीही आनंदाची कवाडं असू शकतात आणि ती प्रत्येकाने स्वतःशी आणि स्वतःजवळ बाळगायला हवी, जेणेकरून आपल्याला तिथे व्यक्त होता येईल आणि आपलं नैराश्य दूर होईल, आपली चिंता दूर होईल आणि आपण वेगवेगळ्या विकारांपासून दूर राहू. आज आपल्या वाचनाचा विषय अतिशय सुंदर आहे आणि विचार करण्यासारखा आहे. म्हणून पुन्हा पुन्हा ऐका आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.